हाय फ्रेंड्स, मी तुमची आवडती चिवचिव चिमणी आणि माझ्या हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी तुम्हाला इतके व्हिडिओ शेअर केले, तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं असंच करत राहा, म्हणजे मी तुम्हाला छान छान व्हिडिओ शेअर करत राहील। एकदा काय होतं ना, घरात पाहुणे येतात, रिलेटिव्स येतात, मित्रमैत्रिणी येतात, किंवा भाजीच घरात नसेल आणि भाजीसोबत तोंडी लावायला जर काही पाहिजे असेल तर मनात एकच प्रश्न येतो, काय करावं। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छान रेसिपीचं नाव आहे गाजराची कोशिंबीर। हे गाजर धुवून त्याचे केस काढून छान व्यवस्थित सालं काढून त्याची हे खिसून घेतलेलं आहे। दाण्याचं कूट, कोथिंबीर आणि हे सर्व मसाले। तर आता मसाल्याचे ॲड करून घेऊया। मसाले, तिखट, थोडासा पावभाजी मसाला। तुम्ही याच्यामध्ये जर दही घातलं तर लिंबू घालू नका, आणि लिंबू घातलं तर दही घालू नका। गडा मसाला, हिंग। तर हे आता कूट, थोडंसं तिखट आणि चाट मसाला। तर हे आपण याच्यात सगळं घालून घेतलं आहे। आता हे आपल्याला कूट घालायचं आहे। तर हे खायला उत्तम लागतं। मुलांना दररोज गाजर खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, दररोज सॅलड खाऊन खाऊन खाऊन। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरात बनवून बघा। चवीपुरतं तुम्हाला हवं तेवढं मीठ पण छान चव येतं मिठाने। तर हे लहान मुलांच्या आरोग्यालाही चांगलं असतं। गाजर कुठेही मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातात। तर हे घालायचे साखर, चवीपुरती साखर। तर आता हे आपल्याला नीटसं मसाले आणि कूट, साखर, मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं गाजरासोबत। तर आता आपण करूया त्याची ही फोडणी। तर फोडणी करण्यासाठी फोडणीचा पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं ऑइल। तेल याच्यात घातलंय। तेलमध्ये थोडीशी आपल्याला घालायची मोहरी। मोहरी पण आपल्या आरोग्यासाठी चांगली असते। इथे मी मोहरी घातली आहे। हळद, आणि हिंग। ही फोडणी मध्ये त्याला आता थोडीशी उकळी फुटली की नाही, की आपण याच्यामध्ये तर आता आपल्याला याला हलवायचं। फोडणी घातली की छान चव येते। तुम्ही जर तूप घातलं तर त्याच्यामध्ये जिरं घाला, आणि जर तेल घातलं तर त्याच्यामध्ये मोहरी घाला। मोहरी आपल्या अंगासाठी पण छान असते। ज्यांना हवं असेल त्यांनी घालू शकता। दही घातलं तर
लिंबू घालू नका, आणि लिंबू घातलं तर हे घालू नका, दही. तर हे रेडी आहे. घालायची आहे आपल्याला कोथिंबीर. ही सर्व करताना तुम्ही बाउलमध्ये घालून देऊ शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या रिलेटिव्हजना पण प्लीज शेअर करा. धन्यवाद. ओम शांती ओम.